शिक्षक BLO यांना अशैक्षणिक कामाबाबत सक्ती करू नये. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन. शाळेतील अध्यापनाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेत शिक्षकांना न्याय देण्याची मागणी. शिक्षकांना वर्षभर BLO बूथ लेवल ऑफिसर म्हणून अशैक्षणिक कामाची सक्ती करू नये आणि नियमित अध्यापनाचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षकांऐवजी इतर पात्र शासकीय कर्मचाऱ्यांची BLO म्हणून नियुक्ती करावी. या मागणीसाठी शिक्षकांच्या वतीने नवापूरचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयाचा तसेच शिक्षण संचालक प्राथमिक यांच्या 2 मार्च 2019 रोजीच्या पत्राचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच 23 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त वर्षभर चालणारी निवडणूक विषयक कामे अशैक्षणिक स्वरूपाची असल्याने शिक्षकांवर वर्षभर BLO कामाची सक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली. BLO कामाच्या काळात शिक्षकांवर दूरध्वनीद्वारे दबाव, नोटीस तसेच कारवाई किंवा गुन्हा दाखल करण्याची भाषा केली जात असल्याने शिक्षकांमध्ये मानसिक तणाव निर्माण होत असून त्याचा परिणाम अध्यापनावर होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिक्षकांव्यतिरिक्त अंगणवाडी, पंचायत, आरोग्य, पोस्ट वीज व इतर विभागातील कर्मचाऱ्यांची BLO म्हणून नियुक्ती करता येत असल्याने उपलब्ध पात्र कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर नितीन चौधरी जिल्हाध्यक्ष, दीपक वसावे जिल्हा कार्यवाह, शरद घुगे जिल्हा कोषाध्यक्ष, किशोर ठाकरे जिल्हा संघटन मंत्री, जगदीश पाटील जिल्हा प्रवक्ता, पुरुषोत्तम काळे प्रांत कार्यवाह, राकेश आहाड प्रांत सहकार्यवाह, रामकृष्ण वाघमारे अध्यक्ष, किरण घरटे विभागीय सहकार्यवाह, दिनेश मोरे विभाग अध्यक्ष, जयसिंग गावित नवापूर तालुका अध्यक्ष, विश्वनाथ पाटील नवापूर तालुका कार्याध्यक्ष, सलविना कुवर, रेखा गावित, सुनील मावची, नितीन पाटील, शैलेश राणा व गीता वसावे यांच्यासह तालुक्यातील शेकडोंच्या वर BLO शिक्षकांच्या निवेदनात सह्या आहेत. अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद BLO संघर्ष समितीतर्फे आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले. अनेक वर्षापासून आम्ही BLOचे काम करत आहोत. मात्र अनाहक त्रास या SIRच्या कामामुळे सगळ्यांना शिक्षकांना झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अनेक शैक्षणिक नुकसान झालेलं आहे, होत आहे. आणि यापुढे अशा कामांना शासनाने जे निर्देश दिलेले इतरही कर्मचाऱ्यांना सदर काम देण्यात यावे म्हणून शासनाने जो आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी आपल्या महसूल प्रशासनाने करण्यात यावी. आणि आज कमीत कमी 100च्या आजूबाजू BLO शिक्षकांनी निवेदन दिलेलं आहे आणि साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे की आम्ही हे सदर काम यापुढे आम्हाला देण्यात येऊ नये, आम्हाला शैक्षणिक काम करू देण्यात यावे अशी आम्ही विनंती केलेली आहे. आणि तरीही महसूल प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर आम्ही न्यायालयात, हायकोर्ट मुंबई या ठिकाणी जाऊन दाद मागणार आहोत हे आम्ही तहसीलदार साहेबांना कळवलेले आहे. धन्यवाद. साबळे जिल्हा परिषद केंद्र शाखेपासून BLO म्हणून काम करते. SIRच्या कामामुळे खूपच त्रास झालेला आहे आणि त्यात आमच्या विद्यार्थ्यांचं खूप शैक्षणिक नुकसान झालेलं आहे. म्हणून आम्ही आज इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो. तर आमचं निवेदन तहसीलदार साहेबांनी स्वीकारावं आणि या कामातून आम्हाला मुक्तता द्यावी व आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करू द्यावं ही विनंती करतोय आम्ही त्यांच्याकडे. विधानसभेच्या अंतर्गत कार्यरत सर्व बूथ लेवल ऑफिसर म्हणजे BLO यांनी आज माननीय तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा आशय असा आहे की जे काही प्राथमिक शिक्षकांना BLOची कामं म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे त्या कामाची सक्ती करू नये अशा पद्धतीचं निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचा विषय असा आहे की महाराष्ट्र शासनाने 23 ऑगस्ट 2024ला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि आज शासन निर्णय निर्गमित करताना 6/9/2023ला मंत्रालयात एक बैठक झाली होती प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली. राज्यातील विद्यार्थ्यांचा गुणवत्ता वाढला पाहिजे म्हणून अशैक्षणिक कामं कमी करावे. त्या धर्तीवर अशैक्षणिक आणि शैक्षणिक कामं कोणती असली पाहिजे याचं स्पष्टीकरण देताना परिशिष्ट ब मध्ये अशैक्षणिक कामाची व्याख्या करण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूक विषयक नियमित चालणारी कामे करणे. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यावेळेस निवडणुका येतील त्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभा त्याच्यानंतर या निवडणुकीच्या वेळेसच फक्त त्यांनी कामं करावी. अन्यथा BLO हे वर्षभर चालणारं काम आहे म्हणून ते अशैक्षणिक गटात मोडण्यात यावं. परिशिष्ट 3 मध्ये जी आम्हाला अनिवार्य कामं देण्यात आलेली त्यामध्ये दशवार्षिक जनगणना आहे, आपत्ती व्यवस्थापन आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी होणारी कामं याच्या व्यतिरिक्त आम्हाला कामं देऊ नयेत
असं महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी राज्यातल्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना यांनी शिकू द्यावं असं या पत्राद्वारे म्हटलेलं आहे. तरी देखील आम्ही म्हणतो की चला हे राष्ट्रीय काम आहे, चांगलं काम आहे, आम्ही गावात राहतो आणि म्हणून आम्ही मदत करण्याचा एक निर्णय केला होता. परंतु या SIRच्या निमित्ताने जो आलेला आम्हाला नंदुरबारने पूर्ण राज्यामध्ये अनुभव आलेला आहे की महसूल विभागाने ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक दिलेली आहे ती वागणूक एखाद्या शेतकरी सुद्धा शेतातल्या सालदाराला देत नाही अशी वागणूक देण्याचा प्रकार महसूल विभागाच्या वतीने करण्यात आलेला आहे. त्याला अनेक माझ्याकडे पुरावे आहेत, अनेक अधिकाऱ्यांच्या रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहे की ज्यांनी रात्री अपरात्री एक वेगळ्या प्रकारच्या अवस्थेमध्ये आम्हाला फोन करून गुन्हा दाखल करण्याची एक धमकी दिलेली होती. मला असं वाटतं या शासन निर्णयाच्या प्रारंभी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की अशैक्षणिक कामे म्हणजे ज्याचा शिक्षण विभागाशी संबंध नाही किंवा अन्य विभागाकडे परंपरागतरित्या जी कामे शिक्षकांना सांगितली जातात अथवा जी डाटा एंट्री जिचा शिक्षकाशी संबंध नाही अथवा यासाठी अन्य साधने वापरून जी पूर्ण केली जाऊ शकतात अशा प्रकारच्या कामांना अशैक्षणिक कामे संबंधात यावे अशी व्याख्या आहे. आतापर्यंत आम्ही खूप सहकार्य केलं. मतदाराचं नाव नोंदणी करणं, वर्षभर हेच कामं करायचे, आमच्या मुलांकडे दुर्लक्ष झालं. आम्ही अक्षरशः स्वतःला माफ करू शकत नाही. शाळा उघडल्यापासून जानेवारीपासून आम्ही मुलांना शिकू शकलेलो नाहीये आणि म्हणून आम्ही आजच्या या निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे की निवेदनावर जे 56 BLOंच्या किंवा 100-150 BLOंच्या सह्या होणार आहेत त्या व्यतिरिक्त आम्ही कोणी हे काम ते काम करणार नाही. ज्यांना BLOचं काम करायचं असेल त्यांनी काम करावं. आम्हाला सक्ती करू नये. आम्हाला जर फोन केला, आम्हाला जर नोटीस दिली तर कायदेशीर माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जो कोणी आम्हाला नोटीस देईल त्याच्या विरोधामध्ये आम्ही दाद मागू एवढी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केलेली आहे. राहिला प्रश्न मानधनाचा तर मानधन अजून महसूल विभागाने आम्हाला दिलेलं नाहीये. हे सुद्धा अत्यंत तटपुंज मानधन आहे. 30,000 रुपये मानधन मिळावं ही देखील मागणी माननीय मुख्यमंत्री महसूल मंत्र्यांकडे केलेली आहे. आमच्या निवेदनाचा माननीय तहसीलदार, आज आम्हाला तहसीलदार साहेब भेटले नाही, त्यांचं दर्शन करण्याची आमची मनापासून इच्छा होती कारण श्रावणातला दुसरा सोमवार होता पण त्यांचं दर्शन झालं नाही. असू द्या, हरकत नाही, पण आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि जेवढ्यांच्या सह्या आहे साहेब हे सोडून तुम्ही कोणालाही काम देऊ शकतात एवढी या निवेदनावर विनंती. धन्यवाद. पंचतारका न्यूज चॅनलसाठी गणेश साळवे, खांडबारा, नवापूर.